हॅलो. आम्ही आहोत आज कला जे आर्ट गॅलरीला पुण्यामध्ये. अलका रोडे या आर्टिस्टशी आज आपण गप्पा मारणार आहोत. अलका रोडे ह्या पुण्यामध्ये आणि रादर आर्ट इंडस्ट्रीमध्ये जगभर त्यांनी काम केलेलं आहे. गेली 4 दशकं 40 वर्षाहून जास्त त्या या फील्डमध्ये ॲक्टिव्ह आहेत. पेंटिंग्ज, इलस्ट्रेशन्स, डिझाईन्स, स्केचिंग हे त्यांचे मेन फोर्टे. आणि त्या आजपर्यंत खूप साऱ्या एक्झिबिशन्समध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. त्यांची 2 सोलो एक्झिबिशन्स झाली आहेत. त्यातलं हे दुसरं आहे थ्रेड स्टोरीज. ह्या एक्झिबिशनच्या निमित्ताने आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर जाणून घेऊयात अलका रोडे यांच्याकडून हे एक्झिबिशन, त्यांची कला आणि ओव्हरऑल त्यांच्या लाईफबद्दल. अलकाजी नमस्कार. नमस्कार. टेल मी, थ्रेड स्टोरीज हे एक्झिबिशन नक्की आहे काय? थ्रेड स्टोरीजमध्ये मी फॅब्रिक म्हणजे माझ्या सहज हाताशी येणारी कापडं आणि त्याच्यावरती थ्रेडवर थ्रेड म्हणजे धावदोरा किंवा रनिंग स्टिच यांनी मी काही काम केलेले, काही कंपोजिशन्स बनवली आहेत. त्याला मी फॅब्रिक पेंटिंग म्हणते आहे. स्पेशली या एक्झिबिशनमध्ये माझ्या मनामध्ये कसा एक विचार आला की आपण एक वेगळं टेक्निक वापरून बघू. त्यात मी काय एक्सपेरिमेंट्स केले आणि स्वतःचं असं एक पॅटर्न तयार केला आणि त्यातनं ही पेंटिंग्स आत्ता तुमच्यासमोर दिसत आहेत. ओके. सो ही लावलेली पेंटिंग मागं ह्या एक्झिबिशनचाच एक भाग आहे किंवा नॉट एक्झॅक्टली, पण हा सगळा फॅब्रिक पेंटिंगचा भाग आहे. हां, फॅब्रिक पेंटिंग म्हटलं तर फॅब्रिकवर पेंटिंग येतं तसं नाही. फॅब्रिक इटसेल्फ इज माय हे की म्हणजे असं आपण ऑइल किंवा ॲक्रेलिक पेंटिंगला कसं ॲक्च्युली रंग लावत जातो, त्यातनं ते रेंडर करत जातो, वेगवेगळ्या टेक्निक्समध्ये ब्लेंडिंग करत जातो. पण इथे मी कापड म्हणजे एक रेडीमेडच मला पॅटर्न्स मिळालेत. आणि मग ते रेडीमेड पॅटर्न्स आहेत, ती टेक्स्चर्स आहेत. ती टेक्स्चर्स आणि ते रेडीमेड कापड, ॲक्च्युली ते प्रिंटेड कापड, यातनं मला काहीतरी लाईक जसं आपण ऑइल पेंटमध्ये रेंडरिंग करतो तसं माझं हे कापडांमधलं रेंडरिंग आहे असं म्हणता येईल. आणि मग त्याला मी थ्रेड म्हणजे मी ॲज अ ग्राफिक डिझायनर मला त्या लाईन्स, स्ट्रॉंग लाईन्स खूप आवडतात. मग त्या स्ट्रॉंग लाईन्सचा उपयोग करून मी तीच कापडं एका पद्धतीने लावत जात त्यातनं मी काही माझ्या दृष्टीनेही ग्राफिक इलस्ट्रेशन्स म्हणू शकतो. फॅब्रिक पेंटिंग युझिंग फॅब्रिक असं पण होऊ शकतं की त्याला टर्मिनॉलॉजी आपण एक वैशिष्ट्य लावू शकतो. बरं. म्हणजे पांढरं कापड घेऊन त्याच्यावर रंग न लावता जे रंग आहेत ते फॅब्रिक तसंच आहे. ही इंटरेस्टिंग कल्पना आहे. तुम्हाला ही कल्पना सुचली कशी? पण थोडंसं लॉकडाऊनमध्ये रिलॅक्स वेळ होता आणि काहीतरी वेगळं करायचं. भरपूर ड्रॉइंग्स केली तरीसुद्धा अजून काहीतरी करावं असं वाटतं मी क्विल्ट्स सुरू केली. क्विल्ट्स म्हणजे जुनी कापडं शेजारी मशीनवर स्टिच करणं वगैरे वगैरे. मग त्या क्विल्ट्समधनं मला असं वाटत गेलं की अजून काहीतरी वेगळं करावं. क्विल्ट हे कोणीही करू शकतं, पण मग मी ॲज अन आर्टिस्ट इतके वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, डिझायनर आहे, इतकी पेंटिंग्स आत्तापर्यंत केलेली आहेत. मग ग्राफिक्स तर मग आपलं अगदी म्हणजे इट्स इन ब्लड. तर आपण असं काहीतरी वेगळं करावं की करून बघावं. आणि मग त्यातनं मग मी त्यात काही वेगळे एलिमेंट्स पण वापरले. कुठे मेटलचं वापरले, कुठे थोडेसे बीड्स म्हणजे मणी आहेत, कुठेतरी तारा वापरला, काही वापरलं, मज्जा केली. आणि मग त्यातनं असे विषय मात्र मग त्याच्यावर आमची घरात चर्चा व्हायची, सगळे आर्टिस्ट घरात असल्यामुळे. मग थीमवर काम कर, मग कन्सेप्ट म्हणजे मग थीम, कॉन्सेप्ट्स ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आम्हाला ॲज अ ग्राफिक आर्टिस्ट आम्हाला त्याच्याशिवाय कुठे जाताच येत नाही पुढे. त्यामुळे मग त्या थीमवर मी काम करता करता आधी नुसतीच कंपोजिशन्स केली. मग फिगरेटिव्हमध्ये जावं. मग फिगरेटिव्हमध्ये मग त्याहून अजून फिगरेटिव्ह करण्यापेक्षा मग अजून फेसपर्यंत गेलं. कारण फेस हा आपल्या जास्त एक्सप्रेसिव्ह होऊ शकतो. मग नुसता फेस करायचा का? मग रिअलिस्टिक फेस करण्यात काय मजा आहे? मग त्याला आपण कॅरेक्टर द्यायचं का? मग मी त्या एक फेसेसना कॅरेक्टर देत गेले आणि मग ही अशी मजेशीर वेगळीच कन्सेप्ट उतरत गेली. क्या बात आहे. सो एक गोष्ट जी जशी वास्तविक आहे किंवा त्याला म्हणू आपण इन दिस रिअल फॉर्म, रिअलिस्टिक, तशी न करता ती ॲबस्ट्रॅक्टमध्ये करावी. ॲबस्ट्रॅक्ट करताना खूप सारे पॉसिबिलिटीज आपल्यापुढे ओपन होतात. मग तुम्ही हे काय म्हणतो
थ्रेड स्टोरीज म्हणा, नॉट जस्ट फॉर एक्झिबिशन, ओव्हरऑल फॅब्रिक पेंटिंग करताना तुमचे सब्जेक्ट्स काय असतात? तुम्ही जनरली कुठल्या थीमवर काम करायला तुम्हाला आवडतं? हां, म्हणजे मी विषय मांडताना सगळ्यात जवळचा विषय म्हणजे वुमनहूड. ओके. आणि वुमनहूडमधला सुद्धा फेस. आणि कारण मला वुमनहूड आणि फेस म्हणजे तिची एक्सप्रेशन्स दाखवणं ही माझी मग हळूहळू ती थीम थोडी फाईन होत गेली. अजूनही तिच्यात खूप विचार आहेत माझ्या समोर, पण आता मग तिचं म्हणजे मग ती क्रिएटिव्ह आहे का, ती एक मदर आहे म्हणजे मदरहूड तिचं दाखवलं आहे, कुठेतरी गॉसिप टाईप आहे. हां, म्हणजे वुमन आणि गॉसिप इज व्हेरी कॉमन. तर मग मग तशी फॅब्रिक्स वापरलीत मी. म्हणजे जेव्हा मी ते गॉसिप टाईपची पेंटिंग्स केलीत त्यात तुम्ही बघा एकदम अशी ज्याला मी ढिंचक म्हणते, बिनधास्त कापड आहेत. आणि जेव्हा एखादा सटल विषय आहे तेव्हा सटल कापड आहेत. म्हणजे मला जेव्हा मी कंपोजिशन करायला घ्यायची तेव्हा सगळ्यात मोठं चॅलेंज म्हणजे मी 4-4, 5-5 दिवस फक्त कापडं गोळा करायची. हे पर्टिक्युलर कापड मला इथे येलोच हवा आहे आणि मला इथं पिंक म्हणजे ब्राऊनच हवा आहे. मग तो तर म्हणजे 10 ऑप्शन्स तिथं मांडून बघायची. आणि ही कापडं मला अक्षरशः इतकी म्हणजे सहज नाही अवेलेबल मिळाली. कित्येकदा तेवढ्या एका कापडासाठी सुद्धा मी शोधली, ती घरातल्या कापडं कापली आहेत सगळे, वा. ड्रेसेस स्वतःचे कापलेले आहेत. आणि मग हाच पर्टिक्युलर शेड मिळाल्यावर मला असं वाटायचं म्हणजे शांत वाटायचं की असा तो म्हणजे वाटतं तेवढं हे नाही आहे की सहज नाही जमलेलं. तो ब्ल्यू आणण्यासाठी मी अक्षरशः आटापिटा केलेला आहे. मग ते म्हणून ते मध्ये कलर स्कीम ती आणि ते पॅटर्न तसेच हे माझ्यासाठी वेगळं चॅलेंज होतं. पण मजा आली, पण ठीक आहे. डेफिनेटली कोणताही पेंटर जेव्हा एक चित्र काढत असतो त्याच्या पॅलेटमध्ये खूप कलर्स असतील आणि ही इज स्ट्रगलिंग टू गेट द प्रिसाईज कलर शेड. तो बनवतो कलर हाताने. ते आपल्याकडे जर का आपण पांढऱ्या कापडावर तुम्ही रंग दिला असतात तुम्हाला ते कदाचित सोपं गेलं असतं, पण इथं तुम्ही जे घेतलं होतं की मला त्याच रंगाचा कपडा रेडीमेड हवा आहे म्हणल्यावर ती शेड शोधेपर्यंत तुम्हाला नक्कीच हे खूप त्रास किंवा स्ट्रगल पडला असणार आहे, शोधाशोध खूप करावी लागणार असणार आहे. पण ओव्हरऑलच जशी तुमची ही प्रोसेस आहे, एखाद्या पेंटिंगची प्रोसेस नक्की कशी असते तुमची? कुठलंही पेंटिंग असेल. कसं आहे आम्ही म्हणजे इफ आय स्टार्ट फ्रॉम द ग्राफिक डिझाईन म्हणजे तुमच्यासमोर ॲज अ ग्राफिक डिझायनर आम्हाला A4 किंवा A3 साईज ही लिमिटेड फ्रेम असते. पेंटिंगला तसं नसतं. पेंटिंगला तुम्ही मोठी फ्रेम असते तुमच्यासमोर. मग लिमिट्स नाही. तुम्ही म्हणजे 4 फूट करा, 3 फूट करा, किती मोठं तुम्ही मग ती फ्रेम साईज तुमच्या डोळ्यासमोर येते. फ्रेम आल्यानंतर मग त्यातमध्ये आमचे रूल्स आहेत की प्रिन्सिपल्स ऑफ डिझाईन्स आपण ज्याला म्हणतो. ओके. ते माझ्या म्हणजे तुम्ही जर थोडंसं बघायला लागलं तर माझ्या प्रत्येक पेंटिंगमध्ये ते प्रिन्सिपल्स आलेले आहेत. एम्फसिस आहे म्हणा किंवा कॉन्ट्रास्ट आहे म्हणा किंवा बॅलन्स आहे. बॅलन्सवर मी खूप कष्ट घेते की प्रत्येक पेंटिंग हे वेल बॅलन्स्डच वाटलं पाहिजे. त्यातला गोल्डन पॉईंट आला पाहिजे, गोल्डन रेशिओ त्यात मेंटेन झाला पाहिजे. आता गोल्डन रेशिओ म्हणून आपण जर बघितलं तर मोनालिसाचं पेंटिंग हे बेस्ट एक्झाम्पल ऑफ गोल्डन रेशिओ आहे. आणि आता तुम्हाला मी स्वतःचा ग्रेटनेस म्हणून नाही म्हणते, पण हे तुमच्या मागे जे पेंटिंग ठेवलेलं आहे त्याच्यात माझा गोल्डन रेशो आलेला आहे. म्हणजे ही कसं आहे की मला बरेच जण विचारतात की कापडं, अरे वा कापड चिकटवलं का, हे केलं का? तो टेक्निकल पार्ट आहे. कोणीही 4 कापडं शेजारी शेजारी चिकटवून पेंटिंग होऊ शकतं. मग त्याच्यामध्ये हा जो विचार आहे, त्याच्यामध्ये थीम आली, त्यातनं प्रिन्सिपल्स ऑफ डिझाईन्स आले आहेत, त्याच्यामध्ये म्हणजे कलर तर आहेच आहे, रंगसंगती आहे, टेक्स्चर आहे, म्हणजे टेक्स्चरचा जो फील आहे, म्हणजे ही जी प्रिन्सिपल्स वापरण्यासाठीची जो बॅक ऑफ द माइंड जो एक्सपिरियन्स आहे तो मला इथे करायला मिळाला आणि मी तो केला आहे. आता ॲज यू सेड की ही कापडं चिकटवलेली नाही आहेत, इथं रनिंग थ्रेड्स आहेत, बरोबर? म्हणजे ही शिवलेली आहेत. आता यू मेन्शन क्विल्ट, गोधडीमध्ये धागा सरळ केलेला असतो. ती जे काय आहेत ते ठिगळं जोडलेली असतील ती जशी आहेत तसे ते धागे पळतात. सो धाग्यांना काही ठरवता येत नाही की मी कसा पळणार आहे, किंवा मग जे गोधडी विणत आहेत त्यांनाही ते स्वातंत्र्य नसतं. यू हॅव दॅट फ्रीडम की ही कापडं आहेत पण याच्यावरती धागा कसा पळेल, तो सरळ पळेल, वाकडा तिकडा पळेल. सो त्याच्यामागचा तुमचा थॉट कसा असतो,
प्रोसेस कशी असते किंवा त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. कसं आहे, मी थ्रेड स्टोरी हे नावच मी त्यामुळे दिलेलं आहे. तो थ्रेड आहे, तो त्याला जी मी मुवमेंट दिलेली आहे, त्याला मी जो सांगितलं आहे की असंच जायचं आहे, त्या प्रत्येक त्या रनिंग स्टिचचा म्हणजे ती जी लाईन आहे, डॉटेड लाईन आहे, त्यातनं मी काहीतरी नरेट करते ती लाईन. इट्स नॉट जस्ट जॉईंट केलेलं आहे. तर ते म्हणजे त्यात मुवमेंट आलेली आहे. त्यातनं माझ्या म्हणजे आपली पेंटिंग बघताना काय तुमची नजर म्हणजे बघणाऱ्याची नजर कुठे जायला पाहिजे हे आर्टिस्टनी आधी ठरवलेलं असतं की त्यांनी इथून असंच बघायचं, मग त्यांनी परत ह्या पॉईंटला त्याला त्या व्ह्युअरला बघायला आणायचं, त्या पॉईंटपर्यंत त्याला आणायचं. हे जे असतं हे थोडंसं मे बी अनुभवातनं म्हणा किंवा तो खेळ असा चालू असतो मनामध्ये आणि त्यातनं ते उतरत जातं. म्हणजे डोंगर दऱ्यामध्ये फिरताना ना असं एक असं काय म्हणायचं लोक की कुठलीही अशी वाट घेऊ नका जिथं गुरांचे पाय पडलेले नाही आहेत. गुरं ज्या वाटेने जातात ना ती वाट बरोबर सेफ ठिकाणी जाते आणि तुम्हाला परत पण घेऊन येते किंवा त्याच वाटेने तुम्हाला परत येता येतं. सो हे थ्रेड्स आहेत, इट्स लाईक द फुटप्रिंट्स की त्याच्यावरनं तुम्ही ज्या काय म्हणतो त्या पायवाटा आहेत त्याच्या वाटेने तुम्हाला चित्र बघायचं आहे थोडक्यात. ओके, इंटरेस्टिंग. तर प्रिन्सिपल्स ऑफ डिझाईनवरती मी 2 लाईनी कधीतरी असेच कविता करायची तेव्हा केलेले. ताल तोल लय कलेचं पण व्याकरण असतं. ताल तोल लय कलेचं पण व्याकरण असतं. विरोध संगती छायाभेद रंगांचं पण गणित असतं. अच्छा. आकार अवकाश समतोल आभासांची निर्मिती असते. आभास म्हणजे आपल्याला वाटतं ना पेंटिंगमध्ये डेप्थ आहे, डायमेन्शन आहे, तुम्ही खोल आत जाताय, बाहेर येताय, कुठला तरी शेप तुमच्या जवळ येतोय, हे सगळे आभास आहेत. बरोबर. तर त्या आभासांची ते एक विज्ञान आहे त्याच्यामागे की तो आभास निर्माण कसा करायचा. म्हणजे त्याच्यामध्ये मग सातत्य आलं, अलंकरण आलं, नेमकेपणा आला, पोत आलं, असे खूप आस्पेक्ट्स आहेत. असे ते म्हणजे ती गंमत आहे की थोडक्यात इट्स नॉट जस्ट अ रँडम आर्ट, इट्स अ पीस ऑफ सायंटिफिक इक्वेजन, वैज्ञानिक समीकरण असू अगदीच. म्हणजे आता हे तर पाश्चिमात्य कलेमध्ये तर त्या आर्टिस्टच्या एक पेंटिंगचं इतकं विश्लेषण करतात, इतकं विश्लेषण त्यात हे सगळे लावलेले असतात प्रिन्सिपल त्या प्रत्येक पेंटिंगला. म्हणजे व्हॅन गॉगचं पेंटिंग घेतलं की बापरे त्याच्यावर एवढी चर्चा असते. ठीक आहे, तो त्यातनं आपण शिकत असतो, आम्ही पण आर्टिस्ट त्यातनं शिकतच असतो. म्हणजे मी अनेक देश फिरले तेव्हा म्हणजे मी व्हॅन गॉगचं बघितलं आहे, मी साल्वादोर दालीचं बघितली आहेत. बहावस ही एक शैली अशी आली की खूप अशा गॉथिक आणि कॉरिंथियन वगैरे अशा खूप बिल्डिंग्स त्यावेळेस होत्या, म्हणजे आहेत अजूनही. आणि त्यानंतर त्या सगळ्या बिल्डिंगना एक छेद म्हणजे त्या विचारांना छेद देत बॉक्स टाईप बिल्डिंग्स, सरळ काटकोनात बिल्डिंग्स, अशा सगळे मग तो एक विचार पुढे आला. तुम्हाला जगभरात काय काय भावलं ते तुम्ही सांगितलं, पण तुम्हाला इन्स्पायर केलं किंवा तुम्हाला जो आदर्श आर्टिस्ट वाटतो असा कोणी आहे का? असेल तर तो किंवा ती कोण? खूप आहेत तसे. म्हणजे अगदी अमृता शेरगिलपासून जरी सुरुवात केली तरी आणि आजचे सुबोध केरकर किंवा म्हणजे कसं आहे की पेंटिंग म्हणजे आर्टिस्टमध्ये 2 थॉट प्रोसेसेस आहेत. एक म्हणजे समोर जे दृश्य दिसतं ते त्या आर्टिस्टच्या स्वतःच्या प्रतिभेने म्हणा किंवा त्याच्या एक्सपिरियन्समध्ये, तो टेक्निक्समध्ये म्हणजे वॉटर कलर आर्टिस्ट, ॲक्रेलिक ऑइल म्हणजे पोर्ट्रेट करतात, लँडस्केप करतात. म्हणजे समोरचं दृश्य आणि त्याची प्रतिभा आणि ते टेक्निक असा एक अख्खा पॅटर्न आहे. आणि दुसरा जो पॅटर्न आहे कंटेम्पररी आर्ट्स, ज्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट म्हणतो, किंवा तो भाग म्हणजे जे दिसतं त्यातनं त्या एक आभास म्हणा किंवा त्याच्यातून त्या आर्टिस्टच्या प्रतिभेतून, त्याच्या सृजनशीलतेमधून काहीतरी वेगळ्या उंची नाही म्हणताना एक वेगळ्या ट्रॅकवर तो स्वतःला घेऊन जातो आणि त्यातनं काही एक्सप्रेस करतो, असा थॉट आहे. म्हणजे त्याला कंटेम्पररी आर्ट ही प्रचंड मोठी आत्ताची आवडणारी कन्सेप्ट आहे. ह्याच्यामध्ये आता मला सुबोध अमृता शेरगिल किंवा हे का तर मी इलस्ट्रेटर आहे. म्हणजे इलस्ट्रेशन करणं हा माझा पिंडच आहे. म्हणजे लहानपणा जसं मी ह्याच्यात आले, फील्डमध्ये आले,
तशी भरपूर इलिस्ट्रेशन्स केली, म्हणजे ती मॅगझिन इलिस्ट्रेशन्स असेल किंवा काय काय. तर त्या दृष्टिकोनातनं मला ही पेंटिंग्स आवडतात की जी ॲबस्ट्रॅक्टकडे जातात किंवा ज्याच्यात काहीतरी वेगळ्या पद्धतीने मांडले. सुभाष अवचट होता आमच्या वेळेस. आणि आत्ता हे माझं काय की एकच पेंटिंग आर्टिस्ट म्हणजे डोळा काढायचा तर त्याच्या 100 पेंटिंगमध्ये तो डोळा तसाच असतो. तसं नाही आहे माझं. मला कधी मी पेन्सिल टेक्निक वापरेन, कधी मी ऑइल वापरेल, कधी ॲक्रेलिक असतं मी फॅब्रिक वापरलं. असा वेगवेगळ्या एक्सपेरिमेंट्स करायला मला आवडतात. तर मला आधी वाटायचं की आपण काही वेगळं तर करत नाही आहोत ना, म्हणजे नेहमीच्या पॅटर्नपेक्षा वेगळं तर करत नाही आहेत ना. तर मला मग सुबोध केरकर हा एक प्राणी माझ्या मुलाने इंट्रोड्यूस केला की ह्याचं बघतो, हा काही करतो. म्हणजे ही ते मेटलमध्ये काम करतील, ते वूडमध्ये काम करतील, ते म्हणजे टायर कापूनसुद्धा त्यांनी पॅटर्न्स तयार केले. क्या बात आहे. म्हणजे असं काही दंगा ते करू शकतात. मग वाय नॉट मी, म्हणजे मी का नाही करायचं. मग मला ते एक इन्स्पिरेशन वाटलं की मग मी त्यांनी म्हणजे कापडाच्या मिरच्या वगैरे पण केल्यात. म्हणजे असं काहीतरी मजा धमाल केली. हा म्हणजे विचार आहे की तुम्ही शेवटी मी नेहमी म्हणत असते मटेरियल इज इमटेरियल फॉर मी. ओके. जेव्हा तुम्हाला काही एक्सप्रेस करायचं असतं तेव्हा मटेरियल हा फार शेवटचा भाग असतो. द वे तुम्ही ते मांडता. मटेरियल इज इमटेरियल हे मनस्वी चित्र काढताना अगदीच परफेक्ट आहे. बट यू हॅव डन सो मेनी कमर्शियल वर्क. आय गेस पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग हा पण तुमचा एक खूप काळ तुम्ही हे काम केलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला तुमची मनस्विता काय आहे हे पेक्षा तिथं काय हवं आहे, त्या क्लायंटला काय हवं आहे हे महत्त्वाचं होतं. सो एका आर्टिस्टला कायमच हा काय म्हणतो संभ्रम असतो किंवा एक त्याचा डिलेमा असतो की मला जे करायचं आहे आणि आत्ता मला पोटा पाण्यासाठी म्हणा किंवा जे पैसे मिळत आहेत क्लायंटसाठी जे करायचं आहे, ह्यात ताळमेळ कसा बसवलात तुम्ही. आणि टेल मी अबाउट द कमर्शियल वर्क्स यू हॅव डन. कसं झालं, एक पॉईंट येतात ना आयुष्यात की मला एक निर्णय घ्यावा लागला त्या क्षणी की ॲडव्हर्टायझिंग म्हणजे जे टिपिकल आम्ही म्हणा जाहिरात करणं, ड्रॉइंग्स करणं म्हणा, रॅपर डिझाईन म्हणा किंवा लोगो डिझाईन ब्ला 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 असं खूप आमचा तो अख्खा एक फील्ड आहे. तर ते त्यातनं मला काहीतरी एक वेगळा ट्रॅकवर जावं लागलं. आणि मी ते चॅलेंज म्हणून घेतलं की येस मी ह्या एक वेगळा काहीतरी फील्ड हे करीन आणि त्यातनं मी कमवून दाखवेन. असा एक आला होता पॉईंट माझ्या आयुष्यात. मग हॅपन टू की मला एक आर्किटेक्ट माझे कलिग भेटले आणि स्नेही भेटले आणि ते म्हणाले अगं तुझं इलस्ट्रेशन चांगलं आहे, ड्रॉइंग चांगलं आहे, तू आर्किटेक्चरल पर्स्पेक्टिव्स करून बघ. तर माझं काय हे. मग त्यांनीच मला गाईड केलं की त्यांनी एक बाफना नावाचा त्यावेळेसचा आर्टिस्ट होता, त्याचं एक मला एक सॅम्पल छोटंसं ड्रॉइंग दिलं आणि हे तुला कॉपी करता येतं का बघ, ह्याच्याप्रमाणे ते असतं पर्स्पेक्टिव्ह वगैरे. कम्प्लीट नवीन कन्सेप्ट. अर्थात आम्हाला पर्स्पेक्टिव्ह शिकवलेलं असतं, म्हणजे मी ATD केलं किंवा त्याच्यामध्ये आम्हाला पर्स्पेक्टिव्ह शिकवलेलं असतं. तर मग मी ते त्याचा तो मग एक वेगळा विचार सुरू झाला. अख्खं ॲडव्हर्टायझिंग थांबवलं आणि मी पर्स्पेक्टिव्हकडे वळाले. आणि मग लक्षात काय आलं की ह्यात पैसा खूप छान मिळतो आहे. म्हणजे मी सुरुवातीला पर्स्पेक्टिव्ह कोणाकडनं तरी काढून घेतले, मग स्वतः शिकले. माझ्याकडे असा 8 फुटाचा मोठा बोर्ड माझ्या नवऱ्याने मस्त मला लावून दिला होता. त्याच्यावर मोठा T² आणि असं ह्यूज म्हणजे 30-40च्या माउंट बोर्डवरती मी ते ड्रॉइंग करायची. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी प्लॅन आणि इलेव्हेशन वाचणं हे माझ्यासाठी एक मोठं चॅलेंज होतं. मला आर्किटेक्ट्सनी खूप छान मदत केली, कारण त्यांना पाहिजे तसं छान ड्रॉइंग मिळायचं. मग ते मला छान आणि नक्कीली माझ्या आणि चांगली लोकं भेटत गेली. इलेव्हेशन कसं वाचायचं, प्लॅन कसा वाचायचा, मग तो 30-60मध्ये 45-45मध्ये कसा बसवायचा, त्याची जे टेक्निक्स आहेत ती समजत गेली, उलगडत गेली आणि मग भरपूर ड्रॉइंग्स केली. माउंट बोर्डवरती ते ड्रॉइंग झालं की अतिशय म्हणजे सुपर रिअलिस्टिक ड्रॉइंग ते करावं लागायचं. मग ते स्प्रे गन असायची, मग स्टेन्सिल कट करून ते सगळ्या खिडक्या अशा स्प्रे करायच्या, मग फिगरेटिव्ज, मग ती झाडं, मग त्या वातावरण निर्मिती, हे असं ड्रॉइंग करायची त्यावेळेस. तेव्हा कॉम्प्युटर नव्हता, तो काळ सांगते. जेव्हा मग कॉम्प्युटर्स यायला लागले, सुरुवात झाली, तेव्हा मग मी ते AutoCAD शिकले. माझ्यासारख्या खरं तर आमचं शिक्षण 10वी पास असतं, म्हणजे कारण आम्ही सगळं शिकतो ते आर्ट शिकतो, ज्याला लँग्वेज म्हणा किंवा गणित म्हणा किंवा हे सुटलेलं होतं आर्टचं सगळे शिकताना. पण
पण मग पुन्हा आयसोमेट्रिक म्हणजे काय, मग म्हणजे ते सगळे टेक्निकल वर्ड्स, मग ते शिकत मग ते पर्स्पेक्टिव्ह ॲटोकॅड शिकले. मग मला 3D मॅक्स शिकायचा हे मिळाला. 3D मॅक्स म्हणजे त्याच्यामध्ये ज्याला डिजिटल कडे माझा प्रवास सुरू झाला. ओके. कॉम्प्युटराइज पर्स्पेक्टिव्ह केले. ओके. आणि मग ते कॉम्प्युटराइज पर्स्पेक्टिव्ह मी जेव्हा करायची ना, आधीची माझी ड्रॉइंग अशी जवळजवळ 7-8 वर्ष तरी केली असतील. ड्रॉइंग छान म्हणजे एक ड्रॉइंग केलं की तेव्हा 2-3 हजार मिळायचे. 2-3 हो. हजार आणि महिन्याला मी माझं सगळी छोटी लहान मुलं, माझं घर सांभाळून माझा असा तो एक संसार थाटलेला असायचा ड्रॉइंग करत बसण्याचा. 2-3 ड्रॉइंग महिन्यातनं व्हायची आणि ती मस्त. मला त्याच्यातनं मी विल नॉट इमॅजिन की आम्ही फ्लॅट जो घेतला तो फक्त माझे हे सगळे फक्त पर्स्पेक्टिव्हचे पैसे बाजूला टाकायचे आणि त्यातनं मी फ्लॅट घेतला. ओके. बढिया. कर्ज न काढता असा तो छान अर्निंग सोर्स होता माझा. ठीक आहे, म्हणजे मी कमर्शियल सोडलं याचं थोडंसं एक पिंचिंग होतं मला, पण पर्स्पेक्टिव्हमध्ये मग माझी थोडी मास्टरी असं नाही म्हणता येणार, पण मी त्यात प्रभुत्व होत गेलं. 3D मॅक्स नंतर मग आम्ही वॉकथ्रूपर्यंत मी गेले. म्हणजे वॉकथ्रू म्हणजे ॲक्च्युली बिल्डिंग कशी दिसते, म्हणजे सुपर रिअलिस्टिक ज्याला ॲनिमेशन म्हणतो, तिथपर्यंत माझा प्रवास झाला आणि व्यवस्थित पैसे त्यातनं मला मिळाले. एक कॉम्प्रोमाइज केलं, पण माझं ब्रेड अँड बटर सेफ झालं होतं त्या काळात. बढिया. बढिया. इतक्या वर्ष तुम्ही पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग्स किंवा मग डिझाईन्स किंवा ॲज लोगो डिझाईन, रॅपर डिझाईन सगळं झालं. ह्याचं ना प्रत्येक आर्टिस्ट म्हणजे इफ आय एम नॉट रॉंग, जे चित्र मोठ्या कॅनव्हासवरती आहे ते होताना आधी एक हलकंसं स्केच आलेलं असतं. तुम्ही पण तसं आधी एक स्केच करून मग ते मोठं करायचं, असं काही तो तुमचा स्केचिंगमधला इंटरेस्ट, इफ यू हॅव एनी? ऑफकोर्स स्केचर. मी आत्ता अर्बन स्केचर्स म्हणजे स्वतःला अर्बन स्केचर म्हणते. ओके. आम्ही अर्बन स्केचर असल्यामुळे मी अनेक देश पण फिरले. आम्ही दर संडेला आम्ही पुण्यामधल्या अनेक किंवा पुणे काय, कोल्हापूर, अनेक म्हणजे इव्हन वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आम्ही ॲक्च्युली त्या बसून स्केचिंग करतो. आता तुम्ही म्हणाला स्केचर, म्हणजे आम्ही ड्रॉइंग जो स्केच प्रकार आहे तो आम्हाला कॉलेजपासूनच सुरुवात झालेली आहे. येस. कारण आमचे शिक्षक पहिलं म्हणायचं पहिलं स्केच व्हायला पाहिजे आणि स्केच इतकं परफेक्ट पाहिजे. मी ते स्केल ड्रॉइंग असतं, छोटं स्केच असतं, म्हणजे एवढं पेंटिंग करायच्या आधी ते स्केच असतं. पण त्या स्केच करताना तुम्ही सगळे तुम्हाला फायनल आउटपुट काय हवं आहे तो संपूर्ण थॉट तुमचा त्या स्केचमध्ये असला पाहिजे. बरं. आता स्केच हा पण खूप मोठा विषय आहे. म्हणजे आता स्केचिंग आता परत मी आता थोडीशी एकदम वेगळ्या ट्रॅकवर जाते की एक असं चॅलेंज आलं होतं की कॉलेजमध्ये असताना आम्हाला इलेक्टिव्ह असतं, ॲडव्हान्सला असतं की तुम्ही आयदर इलस्ट्रेशन घ्या किंवा टायपोग्राफी घ्या किंवा फोटोग्राफी घ्या. बरं. तर फोटोग्राफी तर मला अशक्य होतं, कारण तेव्हा खर्च किंवा तेवढे कॅमेरा विकत आणणं शक्यच नाही सांगू शकणं घरी. त्यामुळे तो विषयच संपला होता. पण सर हे करत होते मला की होस की तू फोटोग्राफी घे. म्हटलं नाही सर, मला परवडणारच नाही आहे. तर मग ते असं बोलले की जा मग आण 1000 स्केचेस करून मी बघतो, मग मी तुला इलस्ट्रेशन देईल सब्जेक्ट. ठीक आहे. मी रोज ते काय 3-4 आठवडे जे काय होते तो इलेक्टिव्हचा फायनल सांगायचा, मी रोज स्वारगेट किंवा कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी जाऊन बसायची आणि फिगरेटिव्ह स्केचेस, मग तो बसलेला माणूस, उठलेला माणूस, चालणारा माणूस, मग गाडी दिसतीये, मग बिल्डिंग दिसतीये, मग वेगळं कॅरेक्टर, अशी ती कंपोजिशन्स आणि शिवाय फिगरेटिव्ह याची भरपूर स्केचेस केली. म्हणजे असं ते एक चॅलेंज घेतलं, नाही मला इलस्ट्रेशनच घ्यायचं. त्याचा फायदा मला असा झाला, मी जेव्हा सरांनी हे केलं त्यामुळे सर हे कठ्ठा, आणि त्यांना चॉईसच नाही होतं. मग अरे भारी एवढी स्केचेस केली, त्यामुळे काय झालं माझं स्केचिंग मस्त सुधारलं. क्या बात. त्यात मी जेव्हा ATD केला, आर्ट टीचर डिप्लोमा, तेव्हा आम्हाला सुधाकर चव्हाण नावाचे सर होते. हा आधीचा किस्सा मारुती पाटील सरांमुळे झाला. त्यांचं मला खूपच मार्गदर्शन मिळालं. म्हणजे माझ्या सगळ्या फिगरेटिव्ह ड्रॉइंग्समध्ये मारुती पाटील सरांचा खूप मला आदर्श आहे. नंतर अजून विजय कदम सर होते आणि आता हे तर काय मी नाव घेतलं सुधाकर चव्हाण सर. यांनी मला ॲनॉटॉमी शिकवली. म्हणजे
फिगरेटिव्ह ड्रॉइंग्स करताना तुम्ही ॲनाटॉमी खूप महत्त्वाची म्हणजे बसलेला माणसाचा कसा दिसेल, बरोबर. इव्हन अगदी फिंगर बोटाचे स्ट्रक्चर कसं असतं, मग आतले बोन्स आणि मग त्याच्यावरती जे काही ग्राउंडिटी येत जाते ती कशी ड्रॉ करत जायची. म्हणजे त्याचे खूप छान टेक्निक्स ह्या मी स्केचिंग जेव्हा म्हणते तेव्हा हे माझं स्केचिंग समृद्ध होत गेलं आणि त्याचा फायदा मला नंतर अजूनही आहेच आहे. मी म्हणजे स्केचिंगमध्ये अवॉर्ड्स पण मिळवले, म्हणजे असं अनबिटेबल स्केचेस झाले. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही आत्ता बोलताना यू मेन्शन अबाउट टीचर्स, मारुती पाटील सर झाले, सुधाकर चव्हाण सर झाले, हे सगळे तुमचे फाईन आर्टचं तेव्हा तुम्ही होतात किंवा कॉलेजमध्ये होतात तेव्हाचे टीचर्स, मेंटॉर, गाईड्स. पण तिथपर्यंत पोहोचेपर्यंत जो प्रवास आहे सगळा शाळेपासनंचा, सो तुम्हाला असं पहिल्यांदा कधी वाटलं की आपण ना एक आर्टिस्ट व्हायला पाहिजे, आणि ते वाटणं, त्यानंतर तुम्ही तो प्रवास सुरू करणं, आणि त्यानंतर त्या प्रवासामध्ये एकदम सुरुवातीच्या काळात मिळालेलं टीचर्सचं सपोर्ट किंवा त्यांचं गायडन्स, मार्गदर्शन, याबद्दल सांगा ना काहीतरी. गंमत म्हणजे सुरुवात करेन तर मी माझ्या वडिलांपासून अगदी तुम्ही लहानपणीचाच प्रश्न विचारला. माझे वडील मला वसंतोत्सव किंवा अशा काही सभांमध्ये घेऊन जायचे. त्यावेळेस तो एक फार मोठा भाग असायचा की वेगवेगळ्या सभांमध्ये जायचं आणि तिथनं शिकायला मिळायचं. मी लहान होते आणि माझे वडील काहीतरी इकडे तिकडे करू नये म्हणून त्यांनी मला एक वही घेतली आणि त्या वहीवरती एक गुलाबाचं फूल काढून दाखवलेलं. अजूनही ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर आहे. असं एक टिक 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 अशा लाईन्स काढत त्यांनी तो गुलाब काढला. ओके. आणि मग मी ते कॉपी करत बसले. म्हणजे त्यांच्या दृष्टीने त्यांनी मला एंगेज केलं. पण अजूनही ते माझ्या डोक्यात आहे. ही वॉज माय फर्स्ट गुरु म्हणता येईल. तेच मला म्हणायचे की तू कमर्शियल आर्टिस्ट हो. कारण काय झालं, एक दिवशी घरामध्ये म्हणजे मी ड्रॉइंग करत होते. रवी परांजपे माझे खरं मोठे गुरुस्थान आहे माझं ते. मी एकलव्य फार मोठा शब्द आहे, पण तसं मी त्यांची ड्रॉइंग समोर ठेवून मला पर्स्पेक्टिव्हला सुद्धा त्यांचं ड्रॉइंगची मी रेफरन्सेस घ्यायची. त्यांचं कॉपी नाही केलं पण रेफरन्स घेतलं. तर म्हणायचं असं की ते जे ड्रॉइंगचा जो प्रवास आहे तर त्यांचं मी ड्रॉइंग बँक ऑफ महाराष्ट्राची जाहिरात आली होती आणि मी तशीच्या तशी ती ड्रॉइंग केलं. त्याचं अजूनही माझ्याकडे तो 6वीत होते मी तेव्हा. आणि माझ्या मोठी बहीण तिचं पण ड्रॉइंग चांगलं होतं. ती मग मेरे पीछे पड गई, तू आर्टिस्टच व्हायचं. क्या बात आहे. तो तिचा स्ट्रॉंग डिसिजन होता. म्हणजे एक पॉईंट असा होता की जेव्हा मी अभिनवला ॲडमिशन घ्यायची होती, असं म्हणजे चाललं होतं की आर्ट म्हणजे तेवढंच होतं कॉलेज. तर जक्कल सुतारचा किस्सा होता, त्यामुळे माझे घरचे विरोधात होते आई वडील की त्या असल्या कॉलेजमध्ये कशाला जातेस. पण माझी बहीण खूप स्ट्रॉंगली माझ्या मागे उभी राहिली. मला नर्सिंगला वगैरे जायचा काहीतरी प्लॅन होता. नाही, तू आर्टिस्ट आहेस, तू आर्ट छान काढू शकशील. आणि तू आज मी त्या बहिणीच्या त्या फोर्समुळे म्हणा व्हॉटेवर मी अभिनवमध्ये गेले आणि तो प्रवास माझा सुरू झाला. क्या बात आहे. अगदी सुरुवात अगदी म्हटलं तरी शाळेमध्ये तुम्ही बोललात शाळेत, तर तो असा एक थोडासा माझ्यासाठी एक रोमांचकारी अनुभव आहे की मी ब्लॅकबोर्डवरती खडूनी टीचर कोणी नसताना मधला जो 2 पिरियडमधला वेळ असतो, तुकडे खाली पडलेले आहेत त्यांनी अशी ड्रॉइंग काढायची. म्हणजे असे ऑर्नामेंटल असे फॉर्म्स काढायचे. त्यामुळे मी फेमस होते कॉलेजमध्ये, शाळेमध्ये की हिचं अशी आर्ट करते. आणि माझ्या एक लाडक्या टीचर होत्या, आम्हाला त्या क्लास टीचर होत्या 3 वर्ष, पण त्या सायन्स शिकवायच्या. त्यामुळे त्या बाकीच्या कुठल्याही अजिबात गप्पा नसायच्या. त्या पर्टिक्युलर याच्या सायन्स शिकवायच्या निघून जायचं. त्यांच्यामुळे माझं सायन्स पण छान होतं. त्या एक दिवशी ऑफ पिरियडला आल्या आणि मी आपली तंद्रीत माझं ड्रॉइंग चालू होतं त्या बोर्डवरती. त्यांनी मागणं मग घेतलं आणि मग नंतर गो बाई आल्या बाई म्हणायचं ना तेव्हा, टीचर वगैरे शब्द नव्हते. मला वाटलं झालं आता आपली कंबख्ती. पण त्या म्हणाल्या, अरे वा, आपल्या वर्गात असं पण कोणतरी करतं, चांगली गोष्ट आहे. एवढंच बोलल्या. एक फार काही तेव्हा असं काही खुशबिश करणं वगैरे असल्या काही भानगडी नव्हत्या. हाणामारी असाच टीचरचा हाही असायचा. त्यामुळे तेवढं वाक्यसुद्धा वॉज लाईक मी इन्स्पिरेशन होतं. एक्झॅक्टली. तर असे हे इन्स्पिरेशन्स मिळाली. हे 2-3 पॉईंट्स माझ्यासाठी महत्त्वाचे. क्या बात आहे. खूप महत्त्वाचं अजून एक सॉरी पण तो असा टर्निंग पॉईंट होता. फाउंडेशनला आम्ही नुकतंच कॉलेजमध्ये जायला लागल्यानंतर एक असं एक हे असतं ना, मित्र मैत्रिणी असं सुरू झालेलं होतं. आणि हॅपन टू की मी एका
जरा चुकीच्या ग्रुपमध्ये माझा टाईमपास व्हायला लागलेला. ओके. आमचे थोपटे सर होते, अजून थोपटे सर आहेत. ते त्यांनी मला बोलवलं आणि मला म्हणाले, काय चाललं आहे अलका तुझं आडनाव काय, तुझं नाव काय, तुझे वडील काय करतात. म्हटलं हे आज सडनली असे काय सर माझ्याशी बोलायला लागले. आणि मग माझ्याबरोबरची मैत्रीण होती, तिचं आडनाव काय, तिचे वडील काय, ते काय करतात. म्हटलं हे तर काहीतरी शाळा आहे आपली. तेव्हा मग मला सर म्हणाले होते की अलका, तिची आर्थिक स्थिती आणि तुझी आर्थिक स्थिती ह्यात खूप तफावत आहे. तू आज नाही कॉलेजमध्ये, तुझ्या असाइनमेंटकडे दुर्लक्ष झालेलं आहे. यापुढे मला त्या मुलीबरोबर तू वेळ घालवलेला चालणार नाही. आणि म्हणजे मी तो अख्खा जो आम्हाला तसं काहीतरी 3D करायचं, स्कल्पचर करायचं, म्हणजे मातीत खेळ असतो आमचं. तो करताना मी त्या ह्याच्यात पाणी घालण्याऐवजी माझे अश्रू पडत होते त्यात. की आज एका सरांनी मला एक असा छान हळूच धक्का दिलेला आहे, मला माझी जाणीव करून दिली. नंतर त्या ग्रुपमध्ये कधीही गेले नाही. आणि ते जर त्यांनी मला तेव्हा तिथे थांबवलं नसतं ना, तर कदाचित माझं लाईफ खूप वेगळं झालं असतं. तो त्यांचे उपकार माझ्यावर फार मोठे आहेत. क्या बात आहे. ते म्हणतात ना, कलाकार जगायसाठी त्याला लोकाश्रय आणि राजाश्रय लागतो, पण कलाकार घडण्यासाठी त्याला बहुतेक शिक्षकाश्रय आणि सगळ्यात आधी परिवाराश्रय लागतो. अगदी 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 अगदी. बढिया बढिया. सो आणि यू मेन्शन अबाउट सायन्स टीचर, की त्यांची पण तुमच्या मर्जी म्हणजे युअर इज फेवरेट. आणि आय कुड सी दॅट, कारण की पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग असेल किंवा कुठलंही असेल, फिजिक्स जितकं स्ट्रॉंग आहे ना, चित्रकाराचं पण फिजिक्स स्ट्रॉंग लागतंच. म्हणजे तुम्ही स्वतः मेन्शन केलं आहे त्याच्यामध्ये की वैज्ञानिक समीकरण आहे ते, बरोबर. रंग, पोत, आकार सगळ्याचं वैज्ञानिक समीकरण आहे ते. सो यू कांट टर्न युअर बॅक ऑन सायन्स. या पुढचा प्रश्न मला याच्यावरती विचारायचा आहे की तुम्ही स्वतः पण वर्कशॉप्स कंडक्ट केली आहेत, तुम्ही स्वतः शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या टीचर्सकडून शिकलात आणि जेव्हा तुम्ही काही एस्टॅब्लिश करून स्वतःचं काहीतरी एक एक्सप्रेशन घेऊन काम करून जेव्हा तुम्ही शिकवायला जाता, हे जे 2 रोल्स आहेत, ह्यात तुम्हाला काय वाटतं? इस्पेशली दुसऱ्या रोलबद्दल तुम्हाला काय वाटतं की तुम्ही शिकवताय आणि तेव्हाचा काळ कसा होता, आत्ताचा काळ कसा आहे वगैरे? म्हणजे तुम्ही आत्ता मला स्टुडंटशी माझं इंटरॅक्शन असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर स्टुडंट्सकडनंही तुम्ही शिकता आणि स्टुडंटलाही तुम्ही देत असता. बरोबर. मी जेव्हा एक कोर्स चालू केला, म्हणजे डिप्लोमा इन ग्राफिक आर्ट्स असा मी स्वतः एक कोर्स डिझाईन केला. ती फार मोठी स्टोरी आहे, पण आत्ता थोडक्यात असं की त्या स्टुडंट्सना मी शिकवताना मला जे शिक्षकांनी शिकवलं ते मला कॅरी फॉरवर्ड नक्कीच करायचं होतं. तर मग मी प्रत्येक स्टुडंटकडे बघताना त्याच्याकडे काय चांगलं आहे, म्हणजे तो स्केच, आमची प्रोसेस असं असते की तो स्केच करून आणतो, मग त्यावर मी कॉमेंट्स करायच्या आणि मग त्यांनी त्या असाइनमेंट किंवा पुढचं त्याच्यावर काम करायचं. तर तो स्टुडंट काय करतो आहे हे मी जाणून घ्यायची, खूप त्याला प्रश्न विचारते. हे का केलं स्केच, हे असं का म्हणायचं आहे तुला, हे असं का नाही आहे, मग हे तसं का आहे. आणि मग त्यांनी जे 4 पॉईंट्स केलेले असतात त्याच्यात तरी 5वा पॉईंट कसा आणायचा, असं एनकरेज करायची माझी पद्धत होती शिकवताना. बढिया बढिया. म्हणजे मी इथं अगदी मी सिंगापूरमध्ये पण शिकवलं. म्हणजे तिथे मला 6 महिने स्टुडंट्सचा पोर्टफोलिओ, लहान मुलं होती, म्हणजे तरी 9वी 8वी 9वीतली मुलं. ओके. मग त्या मुलांना हँडल करताना मला हे सगळं फार महत्त्वाचं वाटलं की त्यांचा पोर्टफोलिओ त्यांना प्रेझेंट करायचा असतो कॉलेज शाळांमध्ये, मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवतं. मग ते पोर्टफोलिओ करताना त्यांना जास्त विचार करायला भाग पाडलं. करेक्ट. मग ही प्रोसेस असते. तीच प्रोसेस मी पण इथपर्यंत, म्हणजे मी अनेक वर्कशॉप्स घेतले, कॉलेजेसमध्ये शिकवलं. आत्तापर्यंत मी इवन मी आर्किटेक्चर कॉलेजमध्ये जास्त शिकवलं गेलं. ओके. तर ते मला उपयोगी पडलं की त्यांच्याकडून काढून घ्यायचं मॅक्झिमम. क्या बात आहे. आणि त्यांना एक वेगळ्या पद्धतीने एनकरेज करत जायचं. कारण काही वेळेला काय होतं, शिक्षक तुमच्यावर फोर्सफुली लादतात. ओके. हां असं नाही, हे नाही, असं कर. मग ती मुलं करतात, रट्टा मारतात, पण त्यातनं त्यांची डेव्हलपमेंट होत नाही. असा माझा स्वतःचा एक भाग आहे, माझी स्टाईल आहे. क्या बात आहे. म्हणजे मला एकदम असं वाटतं पुलंच्या बिग्रीते मॅट्रिकमध्ये आहे की आमचं ड्रॉइंगचं सर येऊन त्यांना इंग्लिशचं वेड होतं. ते म्हणायचे, बॉय
आय डिटेन यू टू ड्रॉ दिस तांब्या आणि फुलपात्र असं म्हणून तांब्या आणि फुलपात्राचं चित्र काढायला लावायचे. अगदी जोक सपाट. पण यू सेड की काही काही शिक्षक फोर्स करतात. बट यू हॅव अन इंटरेस्टिंग इन्सिडेंट की तुम्ही जेव्हा अभिनवला होता तेव्हा तुम्हाला फोटोग्राफी घे असं म्हणे शिक्षक सांगत होते आणि तुम्हीच म्हणलात की मला परवडणार नाही ते, मला इलस्ट्रेशनमध्ये जायचं आहे. ते म्हणलं की जा मग 1000 स्केच काढून आणि त्याशिवाय तुला देत नाही. अँड यू ॲक्च्युली ऑलमोस्ट डिड हंड्रेड्स ऑफ स्केचेस इन जस्ट 1 month. सो त्यांनी तुमच्याकडनं काम काढून घेतलं ते इन अ वे, म्हणजे इन अ प्रिटेन्स की मला तुला द्यायचं नाही आहे, पण तुमच्याकडनं ते काम काढून घेतलं. आणि तेच कुठेतरी तुम्ही म्हणता ना की लोकांकडनं काम काढून कसं घ्यायचं. यू हॅव द नॅक आय गेस. अगेन इट सेज की टीचिंग इज लर्निंग अगेन. आता जसं तुम्हाला तुमचे शिक्षक भावलेत, तुमचा कोणी आवडता विद्यार्थी आहे का की अरे हाच विद्यार्थी होता ना, म्हणजे तो म्हणजे काय तो भन्नाट होता, धमाल करायचा तो. खूप आहेत असे माझे विद्यार्थी. मी की खूप हजारो स्टुडंटला शिकवले अशातला भाग नाही. पण जे कसं आमचं फील्डच तसं लिमिटेड आहे ना, म्हणजे अक्षरशः जीव टाकतात स्टुडंट, जीव टाकतात असे प्रेमळ स्टुडंट्स मला भेटलेले आहेत. क्या बात. म्हणजे मी एका कॉलेजमध्ये, फेमस कॉलेजमध्ये माझा हा डिप्लोमा ग्राफिक आर्ट्सचा कोर्स रन करत होते. एक म्हणजे त्याच्यानंतर बराच असा काळ गेला आणि एका सॉफ्टवेअर लॉन्चिंगला मला नेहमी बोलवायचं. कॅड रिलेटेड सॉफ्टवेअर लॉन्चिंग असते की मला त्याचं मी ते कॅडचं एक नवीन व्हर्जन का 3D मॅक्सचं होतं मला आठवत नाही. सडनली एक अशी ब्लेझर बिझर घातलेली टकाटक हाईल्स वगैरे घातलेली मुलगी माझ्यापाशी आली आणि ऑलमोस्ट तिने पाया पडली. तर म्हटलं मी आय वॉज शॉक की काही कोण आहेस तू असं. तर मॅडम म्हणे तुम्ही मला ओळखणार नाही, पण तुम्हाला म्हणजे मी खूप दिवसापासून भेटायचं म्हणत होते. माझा भाऊ जो ऑलमोस्ट लाईक काही करायचंच नव्हतं किंवा असा थोडक्यात सगळा वाया गेलेला थोडासा तसं अगदी म्हणता नाही, पण काहीतरी त्याला सापडत नव्हतं अशा काहीतरी तो कंडिशनमध्ये असा भाऊ. पण तिने म्हणाली की त्याला मी तुमच्याकडे आणलं होतं आणि त्यांनी तुमचा कोर्स केला होता. मला तो माहीत नव्हतं. म्हणजे मी त्या 2 मिनटं लक्षात नाही आलं माझ्या, पण नंतर लक्षात आलं की त्याला मी लिटरली बाहेर काढला होता म्हणजे त्या माइंडसेटमधून. आणि तो म्हणे आता एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये छान 35,000 पगार आहे त्याला आणि ही इज डुईंग वेल. मॅडम हे केवळ तुमच्यामुळे झालं असं त्या बाईनी बोलली. ती मुलगी अशी आतून बोलत होती, तिची ती कळकळीने. आणि त्या दिवशी मला सगळं काही मिळाल्यासारखा आनंद झाला. मी कुठल्याही शिक्षकाला जेव्हा स्टुडंट त्याचा काहीतरी मिळवतो त्याच्यासारखा आनंद दुसरा नसतो. आय एम शुअर जेव्हा आता तुम्ही खूप एक्झिबिशन्स केलेली आहेतच आहेत, पण थ्रेड स्टोरीज एक एक्झिबिशन ते तुमचे आज टीचर्स असतील ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे किंवा ॲज यू सेड की ही सॉ यू हँगिंग आउट विथ राऊंड पेपर आणि त्यांनी तुम्हाला बाहेर काढलं आहे. वेन ही विल सी यू इन दिस एक्झिबिशन ही विल फील प्राऊड अबाउट यू. नक्कीच. आता तो जो मेन क्वेश्चन असतो की मी म्हणलं की कलाकार घडण्यासाठी त्याला शिक्षकाश्रय आणि परिवाराश्रय लागतो, पण ते करूनसुद्धा कलाकार जरी घडला तो कसा जगेल, त्या लोकाश्रय मिळेल, राजाश्रय मिळेल, तो भाग वेगळा. पण तो इव्हेंच्युअली एका चांगल्या कलाकाराला मिळेल, पण तो मिळेपर्यंत तग धरायची कशी. आणखी कित्येक आर्टिस्ट आपण बघितलं आहे ते तुम्हाला एक चांगले शिक्षक होते ज्यांनी तुम्हाला 1-2दा बघितलं की तुम्ही चुकीच्या ग्रुपसोबत हँगआउट करताय आणि त्यामुळं तुमची ग्रोथ हॅम्पर होऊ शकते. सो त्यांनी तुम्हाला तिकडनं बाहेर काढलं. आता हे काम प्रत्येक वेळेला आपण विद्यार्थ्यांना जाऊन करू शकतो असं नाही, पण ह्या पॉडकास्ट थ्रू तुम्ही लोकांना काय सांगाल की विद्यार्थ्यांनी अप्रोच कसा ठेवावा किंवा मग पेशन्स काय असावेत किंवा ओव्हरऑलच कलाक्षेत्रात येण्यासाठी, आल्यावरती तग धरण्यासाठी आणि इव्हेंच्युअली सक्सेसफुल होण्यासाठी तुम्ही काय त्यांना टिप्स द्याल का? ऑफकोर्स. म्हणजे कसं आहे की मला काहीतरी एम आहे समोर की मला एक या लेवलपर्यंत स्वतःचं आर्ट न्यायचं आहे. पण कॉलेजमधनं बाहेर पडल्या नेक्स्ट डे तुम्हाला काही मिळत नाही. कारण कॉलेजचं शिक्षण आणि बाहेरचं वर्ल्ड ह्याच्यामध्ये प्रचंड तफावत असते. कारण कॅम्पस इंटरव्ह्यू येत नसतात.
पण मग तो जो स्ट्रगलिंगचा पार्ट असतो हां तो एकतर आपलं एम डोक्यात ठेवायचं, पण मग प्रॅक्टिकली म्हणजे की आज जर मला उभं राहायचं आहे, मला मे बी आता स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, स्वतः अर्निंग केलं पाहिजे, मला माझ्या बेसिक नीड्स स्वतःच्या स्वतः कमवायच्या आहेत, थोडं कॉम्प्रोमाइज हे करावं लागतं. कॉम्प्रोमाइज एवढ्यासाठीच शब्द वापरते की तुम्ही त्या तुमच्या ह्याच्यातनं बाहेर बाजूला नाही जायचं. पण आता म्हणजे मी जसं पर्स्पेक्टिव्ह केलं, पर्स्पेक्टिव्ह हा ॲडव्हर्टायझिंग आणि पर्स्पेक्टिव्ह ह्याचा तसा काही डायरेक्ट संबंध नव्हता, पण माझं ब्रेड अँड बटर त्यातनं भागलं. तर स्टुडंटनी थोडा एका ठिकाणी, पण मी माझा पेंटिंगचा ध्यास सोडला नाही. तो बॅक ऑफ द माइंड कंटिन्यूस तो राहिला माझा. मी ॲज अ इलस्ट्रेटर म्हणा किंवा मला जे काही एका अगदी मला एम एफ हुसेन नाही होता येणार, पण मी एखादी पायरी कमी, पण मी तिथपर्यंत जायचा प्रयत्न तर करू शकते, हे माझ्या मनात मी कायम बॅकग्राऊंडला ठेवलं. भरपूर स्केचेस आहे माझ्याकडे, गठ्ठे ड्रॉइंगचे, काय तर थोड्या स्केचेस करत राहायची. म्हणजे मी माझ्या मुलांना पण, तोही तेच करतो, भरपूर स्केचेस करत राहायची. कधी वेळ मिळतो, कधी संधी मिळते आणि त्या स्केचचं 3D मध्ये रूपांतर होतं हे सांगता येत नाही. त्यामुळे थोडं सुरुवातीला कॉम्प्रोमाइज करा, स्वतः तग धरा, पैसे कमवा, पैसे एक सर्टन अमाऊंटपर्यंत तुमच्याकडे ती आली की मग तुम्ही तुमच्या पद्धतीने दंगा करायला सुरुवात करा, मग एक्सपेरिमेंट्स करा. मग आज मी तुम्हाला गंमत सांगते, मी कॉम्प्युटर जेव्हा घेतला तो काळ किती 91 मला वाटतं, 72,000ला पहिला PC घेतला, 386 आणि 4 MB रॅम. हा माझा सुरुवात कॉम्प्युटरचा ची. म्हणजे लोकांनी मला मूर्खात काढलं. 72,000 त्यावेळेस 72,000 माझं बिग ह्यूज अमाऊंट. त्याच्यावर मी आर्किटेक्चरल पर्स्पेक्टिव्ह रेंडर करायचे. आणि त्यानंतर तो जेव्हा मी फेडले मी त्याचे पैसे, तेव्हा तो 42,000ला झाला होता. मी इतका तो हे होता. पण तो जो मी तेव्हा जर ते रिस्क घेतली नसती किंवा मी ते धाडस केलं नसतं, तर मग ते जर म्हणजे मी 10 रुपये मिळवायचे आणि 7 रुपये कॉम्प्युटरला घालवायची. बरोबर. पण काही काय असं ना, आज मी त्यामुळे मी टेक्नोसायवी होत गेले. आजच्या पिढीच्या पुढे मी नाही आहे काही, पण माझ्या जनरेशननी, आमच्या जनरेशननी जसं हँड ड्रॉईंग बघितलं आहे, कॉम्प्युटर बघितला आहे, आज हे डिजिटल वर्ल्ड सगळं बघतो आहे, AI बघतो आहे आम्ही. तर हा मेजर आस्पेक्ट होता की धाडस केलं, टेक्नॉलॉजी शिकले. टेक्नॉलॉजीला तुम्ही शरण जायलाच पाहिजे, तुम्ही त्यातनं शिकलंच पाहिजे. आर्टिस्टला स्वतःला थोडीशी हे असते की का नाही, ते आहे ते त्याच्यातही तुम्हाला आर्ट करता येतं. जसं मी म्हटलं होतं की मटेरियल इज इमटेरियल. मी फोटोशॉपमध्ये पण पेंटिंग्स केलेली. त्यामुळे पेंटिंगला मीडिया हा थांबवू शकत नाही, मीडियम काय थांबवू शकत नाही. कालाय तस्मै नमः. कालाय तस्मै नमः. म्हणजे थोडक्यात काय, जर का आपण एक सारांश काढला तर सगळ्यात पहिल्यांदा एक्सपेरिमेंट करायला अजिबात कचरायचं नाही, एक्सपेरिमेंट करत राहायचे, स्केचिंग करत राहा. तुम्हाला कॉम्प्रोमाइज करावं लागेल त्यासाठी नाही म्हणू नका, कारण ते तुमचं ब्रेड अँड बटर आहे जोपर्यंत तुम्हाला तुमची मनस्विता पैसे देत नाही. पण कॉम्प्रोमाइज जे काय तुम्ही काम करताय ते करत असतानासुद्धा तुमच्यासाठी तुम्ही काहीतरी स्केचिंग म्हणा, डिझाईन्स म्हणा, किंवा ते तुमच्यासाठी करत राहिलं पाहिजे जे की तुम्हाला इंधन देत राहील तुमच्या मनाला. आणि चौथं म्हणजे की टेक्नॉलॉजी बदलत राहील, आपल्या टेक्नॉलॉजीवर अडून न राहता जे नवीन येईल ते नवीन गोष्ट शिकत राहिली पाहिजे. थोडक्यात माणसांनी रिसेप्टिव्ह अडॅप्टिव्ह असलं पाहिजे. ओके, आय थिंक यू आर नॉट प्रिपेअर फॉर दिस. तुमचा मुलगा आकाश त्यांनी मला सगळे कागद दिला. दिस इज द पेपर. प्रवीण लोणचे यांची ॲड होती काही वर्षापूर्वी, आणि हे जे चित्र आहे, सगळे जे डिझाईन आहे, हे तुम्ही तुमच्या डिप्लोमाला एक्झाम म्हणा किंवा असाइनमेंट म्हणून काढलं होतं. इट वॉज शेअर एक्सपेरिमेंट असाइनमेंट. आणि हे जसंच्या तसं चित्र प्रवीण मसाल्यांनी त्यांच्या ॲडसाठी वापरलं. जी ॲड मॅगझिनमध्ये, पेपरमध्ये प्रिंट ॲड जे असतात ना, बाहेर पडतात, ते छापून आलं आहे. म्हणजे युअर एक्सपेरिमेंट कॅन बी समबडीज ड्रीम. मला यातनं सांगायचं की यू आर सो रेलेवंट ॲट दॅट टाईम अँड यू आर स्टील रेलेवंट. फॉर मी, आय एम अ रायटर. being relevant is a necessity. This is what I feel.
सो मला वाटतं की बिंग रिलेवंट मेक्स मी युनिक. आय एम नॉट सेइंग आय एम युनिक, आय ट्राय टू बी युनिक बाय बिंग रेलेवंट. तुम्हाला काय वाटतं युनिकनेस काय आहे, आणि किंवा तुम्हाला तुमचा युनिकनेस काय वाटतो? असं म्हटलं जातं की ब्रेनचे 2 पार्ट आहेत, एक क्रिएटिव्ह ब्रेन आणि एक जसं तुम्ही फिजिक्स किंवा असं गणित किंवा असं समजणारं ब्रेन, कॉग्निटिव्ह आणि आर्टिस्टिक मे बी, व्हॉट एव्हर. मे बी. तर म्हणजे पण माझं असं खूप मोठेपणाने सांगते वगैरे अशातला भाग नाही, एक की तो युनिकनेस म्हणजे दैवत काय त्या गॉड गिफ्ट. गॉड गिफ्टेड आहे की गॉड गिफ्टेड पण फार मोठा शब्द आहे, पण म्हणजे मला कम्प्युटर पण फटाफट शिकले मी, सॉफ्टवेअर सगळी. म्हणजे मी कोरल ड्रॉ किंवा ही जी फोटोशॉप वगैरे ऑन माय ओन शिकले. क्या बात. मी इन्स्टिट्यूटमध्ये जेव्हा गेले की तो म्हणाला, शिकवणाराच म्हणाला, मॅडम तुम्हाला कोरल छान येतं आहे, काही येऊ नका तुम्ही शिकायला. सॉफ्टवेअर मला थँक गॉड किंवा ती येत गेली. म्हणजे माझी इन्स्टिट्यूट होते, कोरल, फोटोशॉप, फ्लॅश, ड्रीमवीवर, 3D मॅक्स, ही सॉफ्टवेअर मी शिकवायची. तर ते यूट्यूब वगैरे सगळं आल्यामुळे माझं इन्स्टिट्यूट बंद झाली. पण म्हणजे तोही हे पार्ट होता आणि ॲट द सेम टाईम ड्रॉइंग पण होतं. असं जनरली कॉम्बिनेशन मे बी असतीलही, पण किती सुपर रिअलिस्टिक ड्रॉइंग पण करता येतं, ॲबस्ट्रॅक्ट पण करता येतं, आणि हे असं छान सगळं काही करता येतं. हे माझं युनिकनेस आहे मे बी. म्हणजे हे जो काय म्हणायचं त्याला आर्टिस्टचा पॅटर्न आहे सध्या, तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर आता थोडासा वेगळं बोलते की विभत्सता, म्हणजे आम्ही ज्याला आपण मी तुम्हाला बोलता बोलता म्हटले होते की आम्हाला षडांग शिकवलं जातं. तर षडांगमध्ये रूपभेद प्रमाणानी भाव लावण्य योजनम सादृशम वर्णिकाभंगम इति चित्रस्य षडांगम, चित्रम षडांगकम, व्हॉट एव्हर. तर तो एक षडांगचा विषय आम्हाला शिकवला जातो. आणि दुसरं, आपण जेव्हा नवरस म्हणतो, मी जरा एकदम टेक्निकल बोलायला लागले आमच्या भाषेतलं, तर नवरसामध्ये तुम्हाला तर माहिती की नवरस जे आहेत, हो ना, शृंगार वीर करुणा अद्भुत हास्य भयानका विभत्स रौद्र शांतश्च काव्ये नवरसा मता. शृंगार, हास्य आणि करुणा, त्याच्यातला जो विभत्स हा जो रस आहे तो आत्ता खूप प्रॉमिनंटली दिसतो. म्हणजे खूप असं रौद्र पण नाही, विभत्सच दाखवायचं, आणि मग ते खूप आर्टिस्टला एक ग्रेटनेस, डिस्गस्टिंग, हिडीस, वल्गर, तेवढं कराल ना तेवढं ते आजकाल मान्यता जास्त व्हायला लागलेली. पीपल आर पेईंग फॉर दॅट. इट इज अ फॅक्ट. इट्स ओके. पण पुष्पाचे नाही, पण मी त्यातला लावण्य हा विषय, म्हणजे माझं जे आत्ताची जी पेंटिंग्स आहेत ती मी लावण्याकडे आणली आहेत. म्हणजे त्यात म्हणजे मी मुद्दामून आणलेली आहेत की माझ्या पेंटिंगमधनं एक छान वाईब्स निर्माण व्हावीत. क्या बात आहे. विभत्स नको आहेत मला. मी पर्टिक्युलरली आय कॅन डू विभत्स पेंटिंग्स, पण मी स्वतःला मुद्दामून एका पॉईंटला आणून ठेवलेले. मला ह्याच्यातही अजूनही एक्सपेरिमेंट्स करायचे आहेत. पण हे फॅब्रिक हे माझ्या सुंदर आहे, ते छान आहे, चांगलं का नाही वापरायचं, छान का नाही वापरायचं. त्यातनं मी समजा हे घरात पेंटिंग लावलं तर त्यातनं चांगले वाईब्स, एक आनंदी भावना त्यात निर्माण व्हाव्या, त्या का नाही व्हाव्यात, असा माझा विचार आहे. मे बी काही विचारप्रवाहांना तो पटेल न पटेल. माझ्यासाठी हे एक पायरी थोडंसं मे बी असेल, पण आहे, हे मला आवडतं. आणि अगदी खरं आहे ना. म्हणजे सिम्पल गोष्ट की चॉकलेटचं रॅपर आहे आपल्याकडं, आपण खाल्लं चॉकलेट, ते टाकता कुठेही येईल आपल्याला, पण ते आता कचरापेटीजवळ सापडत नाही आहे, म्हणून आपण कचरापेटी येईपर्यंत थांबतो आणि ते त्यात टाकतो. हा जो एक पेशन्स आहे किंवा जो एक निग्रह आहे आपला, की विभत्स काय काढता येऊ शकतं, घाण असं करायचं आहे आपल्याला. आता अर्थात ते आता महाभारतात चित्र काढताना जर का कोणी दाखवलं, समजा भीम दुशासनाचा हात उखडतोय असा, तर ते विभत्स चित्र आहे. ते काढताना विभत्स रस तिथे यायलाच पाहिजे, पण त्याचं अतिशयोक्ती पण करायला नको आहे आपल्याला. तर जिथं जेवढा हवा आहे तेवढा आवश्यक आहेच आहे, पण अगेन ते एक्सीड न करता जो पेशन्स आहे तो खूप महत्त्वाचा आहे. आणि ॲज यू सेड की बिंग एक्सपेरिमेंटल अँड बिंग अडॅप्टिव्ह, दॅट मेक्स यू युनिक. आणि आय गेस दॅट इज द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड
दिस एक्झिबिशन द अगदी. थ्रेड स्टोरीज That's story. की तुम्ही एक्सपेरिमेंट पण केलं आहे याच्यामध्ये, यू आर बिंग रेलेवंट, आणि टेक्नॉलॉजी म्हणा असेल काही, आणि असं अगदीच म्हणजे आय कॅन सी तुम्ही फक्त थ्रेड नाही तर बाकी शक्यच्या सगळ्या गोष्टी, मेटल्स आहेत, प्लास्टिक आहे, म्हणजे बटन्स वगैरे वापरलेत तुम्ही काय काय ठिकाणी, लाकूड वापरलं तुम्ही, मणी वापरलेत. सो बिंग अडॅप्टिव्ह इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो आय गेस दिस एक्झिबिशन विल फ्लाय. Thank you. मस्त होईल ते. Thank you. आणि आता मला ते 4 चित्र दिसत आहेत, पण अजून मला एक्झिबिशनला येऊन माझी सगळी चित्र बघायला आवडतील. आणि मी नंतर तुमच्याशी प्रत्येक चित्र बोलणार आहे बरं का, त्याचा व्हिडिओ नाही करणार आम्ही, ते आमच्या पर्सनल गप्पा असतील. पण डेफिनेटली 17 डिसेंबरला एक्झिबिशन आहे पुण्यात गोले रोडला, राजा रविवर्मा आर्ट गॅलरी इथे. तुम्ही सगळ्यांनी जरूर बघा. अलका मॅडम ते स्वतः उपस्थित असतीलच, मी पण असेल कदाचित, माझ्याशी गप्पा मारा थोड्याशा, जरा जमलं आवडली तुम्हाला तर. पण डू कम देअर. आणि ही एक्झिबिशन्स, ही पेंटिंग्स जरूर बघा. इट्स अ ब्रिलियंट पीस ऑफ आर्ट. यू विल लव इट. मॅम थँक्स अ लॉट. तुम्ही या पॉडकास्टमध्ये आलात आज, खूप सारे गप्पा मारल्यात, आम्हाला थ्रेड स्टोरीजबद्दल समजावून सांगितलं, त्यातलं टेक्निक समजावून सांगितलं, तुमच्याबद्दल खूप काय कळलं आम्हाला. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली तुमच्या प्रवासातनं जे ॲस्पायरिंग आर्टिस्ट्स आहेत त्यांना पण खूप गोष्टी कळल्या असतील. मी आत्ता बोटावर मोजता तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत, ज्या मॅमने दिलेल्या आहेत, पण तो पार्ट नक्की बघा. अँड कीप ड्रॉइंग, कीप एक्सपेरिमेंटिंग, बी अडॅप्टिव्ह. थँक्यू. थँक्यू सो मच स्वप्नील. खूप छान गप्पा मारल्यात तुम्ही माझ्याशी आणि मला बोलतं केलं. स्वतःबद्दल बोलणं फार अवघड असतं, पण आम्ही नाटकातले आहोत, आम्हाला जमतं. धन्यवाद. थँक्यू राहुल, थँक्यू. आणि ऑफकोर्स माझा मुलगा आकाश, थँक्यू.